हैदराबाद गॅझेटला आव्हान देणारी जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली। ही जनहित याचिका ग्राह्य धरणं योग्य नाहीये म्हणत GR विरोधातली ॲडव्होकेट विनीत धोत्रेंची याचिका फेटाळली। मुंबई महापौर पदावरून भाजप आणि मनसेमध्ये जुंपली। अमराठी महापौर करण्याचा डाव, मनसेचा भाजपवर आरोप। मनसे मराठी माणसालाच मुंबईचा महापौर बनवणार, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। पुण्याच्या कोथरूडमध्ये तरुणावर गोळीबार, निलेश घायवळ गँगच्या 4 गुंडांचं कृत्य। प्रकाश धुमाळ या तरुणावर गोळीबार। उपेंद्र पावसकरला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पावसकर मीनाताई पुतळा विटंबनेचा आरोपी। उपेंद्र पावसकरला ठाकरेंचा आला होता राग। मासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनेचं काही जणांकडून राजकारण होतंय। महाविकास आघाडीला तुटलेली आघाडी, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला। शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला। पंचनामे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा, देवाभाऊंनी याकडे लक्ष जास्त द्यावं, पवारांचं वक्तव्य। 75 नंतर मीच थांबलो नाही तर मोदींना थांबवू शकत नाही, शरद पवार यांचं कोल्हापुरात वक्तव्य। खासदार राहुल गांधी यांचा नवा दावा, अनेक ठिकाणी न सांगताच मतदारांची नावं कापली गेली। मुख्य निवडणूक आयुक्त मतदार चोरीच्या पाठराखण करतायत, खासदार राहुल गांधींचा आरोप। तर राहुल गांधी हेच वोट चोरांचे बादशाह, भाजपने हाणला पुराव्यासकट टोला। किरीट सोमय्यांकडून घुसखोरांना दणका, मालेगाव इथं घुसखोरांच्या विरोधात 5 गुन्हे दाखल। पुण्याच्या वाघोलीतील बकोळी रोड प्रश्न निकाली लागला, जय महाराष्ट्र वृत्ताचा दणका। गुरुवारपासून मुंबई लोकलवर 4 दिवस विशेष मेगा ब्लॉक, कर्जत नेरळ ते खोपोली लोकल सेवा होणार रद्द। प्रभादेवी पुलाच्या पाडकामामुळे रेल्वे सेवेत व्यत्यय, महारेलची मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 82 ब्लॉकची मागणी।